साथियों, इलेक्शन कमीशन पूरे भारत में मजाक बन गया है। हर अपोजिशन का लीडर एक ही नारा लगा रहा है, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। इसके अलावा कोई मामला नहीं। पता नहीं ये मामले को उलझाकर कौन सा काम किया जा रहा है। शहरी तरक्की हो रही है, नहीं हो रही है, एक ऐसा मामला सामने आया है। दोस्तों, इंटरनेट का जमाना है। इंटरनेट के इस जमाने में वेबसाइट का होना जरूरी है भी। सरकारी वेबसाइट्स, बिजनेसमैन की वेबसाइट्स और रेलवे की, बस की, हर चीज की वेबसाइट्स है, न्यूज वालों की, सबकी वेबसाइट। इन्हीं वेबसाइट्स के अंदर बोगस वेबसाइट भी है। इसका पता लगाया है शरद पवार की राष्ट्रवादी पार्टी के लीडर रोहित पवार ने। और उनका क्षेत्र जो है, उनका जो इलाका है, पुणे के पास जो कर्जत है महाराष्ट्र में, उस इलाके में उन्होंने बताया लाइव डेमो के अमेरिका के सदर डोनाल्ड ट्रंप का उन्होंने वहां पे आधार कार्ड बनाया और लाइव बताकर उन्होंने ये डेमो बताया कि अगर आधार कार्ड इतनी आसानी से फेक आईडी से बन रहा है तो मुल्क में कितने आधार कार्ड बने होंगे, और आधार कार्ड ही वोटर आईडी का आधार है। तो आप बोगस वोट को आधार कार्ड से जोड़कर देखिए, दिमाग में सोचिए कि बोगस वोट के पीछे आधार कार्ड भी हो सकते हैं। चाहे मालेगांव हो, चाहे कहीं भी हो, 17,000 बने, 40,000 वोट बोगस हो, कुछ भी हो, लेकिन मुझे लगता है कि अगर आधार कार्ड बोगस बन गया तो उसका वोटर आईडी भी बन सकता है। देखिए रोहित पवार जी की रिपोर्ट। आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार, खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा। तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण? डोनाल्ड तात्या। ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू। आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहेत, अशा अनेक वेबसाईट असतात। त्या वेबसाईट 4 दिवस चालतात, बंद पडतात, परत नवीन वेबसाईट काढली जाते, 10 दिवस चालते, बंद पडते। मग अशा पद्धतीने काही वेबसाईट या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो। इलेक्शन संपलं की बंद करतात। आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे। याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया। हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या। आणि याचा वापर धड दिवसा ढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे, नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी। आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू। टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या। ठीक आहे, वडिलांचं नाव मला माहित नाही, जे करू जे हाऊस नंबर। माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत। 0 करा, नाही तर 7 करा। चला, नॉट 7, चला काय हरकत नाही। गल्ली कुठलीही घ्या, गल्ली काय म्हणायची? पांढरं, सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं, पांढरा बंगला, पांढरा बंगला, राशीन, गोंधळलेली गल्ली, महाराष्ट्र सिटी, कर्जत, पिनकोड टाका कुठला, उद्या वरचा आलाय तो, कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल। खाली डेट ऑफ बर्थ ठाई टाका। आता कोणाला 127 वर्षाचं पण दाखवलंय, एक 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरं जरा। 1825 ब्रिटिश आले होते का तेव्हा, माहित नाही। जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार, ते तुम्ही बघा। बरं ठीक आहे, ते करा। नाही ना, बरोबर आहे, फिमेल आहे। पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलचं। ओके, आता मराठी घ्या ना लँग्वेज, ताते आहे ना, मराठी। अरे हो, सगळं मराठी झालं बघा। पांढरा बंगला, राशीन, कर्जत, महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा। सबमिट, 20 रुपये भरावे लागतात। ठीक आहे, आम्ही भरतो। फोटो टाका,
महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे. हा चला फेटा ओके सबमिटेड. आता प्रिंट झाला आधार कार्ड तयार. झाला आधार कार्ड. आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार. आलं बघा ते. उमेदवार येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठल्या माहिती. आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार. कदाचित हे आयडी प्रूफ आहे. हे फक्त बघितलं जातं. सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे. मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत. कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही. आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. इधर महाराष्ट्र के सारे अपोजिशन लीडर इलेक्शन कमीशन पर आग बबूला हुए. इलेक्शन कमीशन चोकलिंगम से मुलाकात की. किसी ने इल्जाम लगाया कि आज 96 लाख वोट बोगस कैसे यादी में समाविष्ट हो. जब तक डबल वोट, ट्रिपल वोट, जीरो एड्रेस वाले वोट और एक ही घर में कई वोट और ये शहर के वो शहर में, वो शहर के वो शहर में, इस इलाके के उस इलाके में, ऐसी तमाम बोगस 96 लाख वोटों का सफाया करके और एकदम फ्रेश यादी सामने नहीं लाई जाएंगी जिसमें पूरी ट्रांसपेरेंसी हो. ऐसी यादी जब तक नहीं लाई जाएगी अभी होने वाले कारपोरेशन, महानगर पालिका, नगर पालिका, ग्राम पंचायत तमाम वोट पीछे ढकेला जाए, ऐसा अपोजिशन ने डिमांड किया है. और उनके डिमांड में ये भी है कि अगर ऐसा नहीं होता है तो मुख्यमंत्री जी अपना इस्तीफा दे और अगर ऐसा नहीं होता है तो हम रोड पर आएंगे. फिर हाजिर होंगे एक नई स्टोरी के साथ. देखते रहिए जनता जवाब न्यूज. देखिए सच सच्चाई के साथ.